नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे सशाचा। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। तर मंडळी, गेल्याच पॉडकास्टमध्ये आपण पाहिलं होतं की हे ससुले भाऊ आले आहेत मुंबईला त्यांच्या बुलेटच्या सर्व्हिसिंगसाठी। ते त्यांनी केलं। मुलांची शाळा सुरू होऊन एक आठवडा झाला होता असेल, पण त्यांच्या शाळेची काय ह्या ससुल्याला काळजीच नव्हती। आठवडा झाला आणि त्यानंतर ससुल्याने त्यांना नोटबुक वगैरे शाळेत लागणाऱ्या वस्तू आणून दिल्या। मुंबईला आला की कसं ससुल्याची गोची होते, ते म्हणजे कॉन्टेंटची। काय करू नी काय नको असं ससुल्याला होत असते। आता दाखवायचं काहीतरी म्हणून ससुला गेला होता झेडमार्टला शॉपिंग करायला, ते पण ससुली सोबत। मला तर असं वाटते हा माणूस ना डोक्यावर पडलाय, कारण शहरात राहणाऱ्या प्रत्येकाला माहिती आहे झेडमार्ट शॉपिंग, आणि कितीतरी झेडमार्ट मध्ये व्हिडिओ शूटिंग देखील अलाउड नाही आहे। तरी देखील हा ससुला वेड्यासारखा नुसता व्हिडिओ शूट करत होता। उगाच ना आपला याच्या त्याच्या तोंडावरती झापझूप करून कॅमेरा मारत होता हा ससुला। दुसऱ्यांच्या प्रायव्हसीची कशी वाट लावायची हे या ससुल्याला चांगलं माहिती आहे। ससुला दाखवत होता, बघा आम्ही 2 ट्रॉली भरून सामान आणलं। काय रे ससुल्या, लोकांना मूर्ख बनवून, रटाळ व्हिडिओ बनवून त्याच्यावरती डॉलर छापून ही सगळी शॉपिंग केलीस ना? आणि ससुल्या, अजून एक गोष्ट सांग रे मला, तू तुझ्या घरात काय किराणा भरलास ते लोकांनी बघून काय लोणचं घालायचं की कालवण करायचं रे? झेडमार्ट मधून बाहेर पडल्यावर ससुला बोलत होता की अननस पण इथे काम करायचा सुरुवातीला, त्याच्या मेमरीज आहेत। हो का रे ससुल्या, मग त्या मेमरीज बऱ्या जपल्या नाही तू? अरे बाबा, तेव्हा तू हातात फोन घेऊन फिरायचा नाही का? तेव्हा बरं तू मेमरी जपल्या नाहीस? त्या पण मेमरी जपायच्या होत्यास ना, म्हणजे आता तुला आठवण आली असती तर तू बघितलं असतंस। घरी येऊन ससुला बोलतो, लेट झाला आम्हाला जेवायला। अरे तू 9 वाजता तिथे गेला होता शॉपिंगला। आता साहजिकशी गोष्ट आहे, शॉपिंग म्हटलं की 1-2 तास कुठे निघून जातात त्याचा काही अतापता नसतो। ससुला जेवणाचं ताट दाखवून बोलत होता, आता जेवणात आहे सकाळी बनवलेले वाटाणे फुटाणे। ससुला जेव्हा बोलला ना की सकाळी बनवलेलं जेवण आहे, तेव्हा ससुलीने जो लुक दिला होता ना ससुल्याला, तो एकदम बघण्यासारखा होता मंडळी। अशी रागाने त्याच्याकडे बघत होती ना, असं वाटत होतं एक सन करून कानाखाली देते की काय। त्या बिचारी ती ससुली तरी काय करेल, ह्या पुकट्याला काय काम करायला नको तिथे पचकायला मात्र याला छान जमते। आणि काय ते वाटाणे फुटाणे काय असतात ओ मंडळी? उगाच आपला काही शब्द सुचत नाही म्हणून काही बोलत असतो हा ससुला। त्या व्हिडिओमध्ये जवळजवळ 4 ते 5 वेळा हा ससुला बोलला असेल, आम्हाला लेट झालं जेवायला, आम्हाला लेट झालं जेवायला। अरे बाबा, एकाच दिवशी तू लेट जेवल्याने काही होणार नाही आहे रे ससुल्या। दुसऱ्या दिवशी ससुला ससुली सोबत कांदे आणायला गेला होता, त्याचा पण याने व्हिडिओ बनवला। ह्या माणसाला ना कसल्या कसल्या मेमरीज जपायच्या असतात ते त्यालाच माहिती। आता या ससुल्याचा मुलगा मोठा झालाय तरी त्याला पादुडी हाक मारत असतो। कितीतरी लोकांनी याला सांगितलं आहे की त्याला पादुडी हाक नको मारू, तरी देखील ह्याचं काय थांबत नाही। एकदम बिंडोक माणूस आहे हा। अरे ससुल्या, ऐक ना, उद्या तुझ्या मुलाचं लग्न झालं ना की त्याच्या बायको समोर पण त्याला पादुडी हाक मारत बस हा। आता त्या भेंडीची भाजी पण 4 ते 5 वेळा दाखवून झाली असेल, तरी देखील आपलं तेच सुरू आहे याचं दाखवणं। ह्या ससुल्याकडे काही नसलं ना दाखवायला की आपलं जुन्या सो कॉल्ड मेमरीज बघायचं आणि लाख व्ह्यूज क्रॉस झालेल्या व्हिडिओची कॉपी करायची, एवढं मात्र याला छान जमते। हे लोक काही बनवत असले ना की त्याच्यामध्ये तो यांचा कांदा बटाटे मसाला फिक्स असतो टाकायचा। ससुलीने जेवणात कढी बनवली होती, तर ससुला बोलतो, कढी म्हणजे सगळ्यात सोपी रेसिपी आहे। हो का रे ससुल्या, मग एक काम कर ना, रोज कढीच खात जा ना, कशाला उगाच ते नॉनव्हेज खातोस? मला तर याच्या अंधमंद भक्तांची ना मंडळी कीव येते, कीव। कारण कोण आहे ती लोक ज्यांना हा काय सामान घेऊन येतो ते बघायचं असते? काय हो अंधमंद भक्तांनो, कधी झेडमार्ट नाही पाहिलं का तुम्ही? कधी तुम्ही तुमच्या घरात सामान नाही भरत का? काय ते त्याने काय आणलंय बघायचं असते तुम्हाला उगाचच। केचपला बघून ससुला बोलतो, सॉसेस आणले आहेत, सॉसेस। कौन है ये लोग, कहां से आते हैं? मला असं वाटते मंडळी, लवकरच हा ससुला वनभोजन करणार आहे, कारण गावी नेण्यासाठी याने पोर्टेबल सिलेंडर आणला आहे। हा ससुला ना एवढा स्वार्थी आहे की हा पब्लिक प्लेसेस वरती ह्याच्या त्याच्या तोंडावरती झापझूप करून कॅमेरा फिरवत असतो, पण जेव्हा हा ससुला स्वतःच्या तोंडावरती कॅमेरा मारतो तेव्हा हा एकदम कावरा बावरा होतो।
घाबरून घाबरून कॅमेराला फेस करतो. ससूला कॅमेरात बघून कधीच बोलत नाही. इकडे तिकडे त्याची नजर फिरत असते. हा माणूस स्वतःच एवढा कॅमेरा फ्रेंडली नाही आहे, तरी देखील याला अक्कल येत नाही. एवढं याला बोलून पण रिपीटेड कंटेंट दाखवतो. एकदम निर्लज्ज माणूस आहे. परत याने तेच केलं. दुसऱ्या दिवशी उठून गेला उरण नाकावरती. तिथून पण निर्लज्ज माणसाने 1-2च मासे घेतले असतील, त्यात पण कोलंबी होती, तरी देखील सगळ्या माशांवरती झापझूप करून कॅमेरा फिरवत होता. मुलांना शाळेत जायचंय तरी याचं आपलं मध्ये मध्ये सुरूच होतं. रेसिपी दाखवायची आहे. अरे काय रे ससुल्या, किती बोरिंग माणूस आहेस तू, किती कंटाळवतोस तू. अरे सगळ्यांना येतं रे कालवण बनवता, काय तू तेच सारखं दाखवत असतो तुझ्या कांदे बटाटे मसाला वापरून. मंडळी, ससुलीचं इंग्लिश बघितलं का? 1 नंबर आहे हा. बोलते का तर माशाचं कालवण 1 नंबर टेस्टिंग लागतो. अगं ए बाई ससुली, टेस्टी बोलतात ग त्याला. आपण कसं कढीपत्ता फोडणीत टाकतो, तर ही ससुली एकदम जगा वेगळी आहे. कोथिंबीर कशी आपण वरून गार्निश करतो, तशी ही बाई कढीपत्ता गार्निश करत होती त्या कालवणावरती. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. मंडळी, आता हा ससूला मेमरी जपण्यासाठी व्हिडिओ नाही करत हा, डायरेक्ट अंधबंधांवरती ढकलतो. बोलतो काय तर बऱ्याच लोकांना आपले हे व्हिडिओ आवडतात, बऱ्याच लोकांना आपले ते व्हिडिओ आवडतात, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. तो टिकील तर ना नको तेवढी शायनिंग मारत असतो. स्वतःला तर हा सिद्धार्थ जाधवच समजतो वाटते. हे करून बत्तीशी दाखवण्यापलीकडे काहीच दुसरं येत नाही त्याला. ससूला बायको मुलांना ठेवून नुसता कॉन्टेंटच्या मागे धावत असतो. आता काय तर मित्रांसोबत अलिबागला गेला होता. तिथे त्या स्नॅक सेंटरला चकली घेतली याने. त्या काकू तर याच्या बडबडीकडे लक्षच देत नव्हत्या. याचं सुरू होतं, मस्त आहे हो, मस्त आहे चकली, जाम भारी. या चिकट्याला वाटलं असेल त्यांचं कौतुक केलं की त्या फुकटच देतील चकली, पण त्या काकूंनी ह्याच्याकडे बघितलं देखील नाही. एकदम आशेभक्ती माणूस आहे हा. फुकट तिथे प्रकट असा आहे हा निर्लज्ज ससूला. खरं तर मंडळी, हा ससूला तो टिकील तिथे प्रमोशन करायला गेले होते त्या होमस्टेचं. ससूल्याने एक साथ 2 ठिकाणांचं प्रमोशन केलं होतं. ह्या ससूल्याने ना मित्रांना सांगून ठेवलं होतं की बाबा रे माझं कौतुक करा हा. त्यांनी जरा काय कौतुक केलं, हा ससूला तर एकदम चण्याच्या झाडावरती चढला. ससूला बोलतो की मी खूप लोकांच्या मनात स्थान निर्माण केलंय. हो रे ससूल्या, माहिती आहे, खोटं बोलून गोड बोलून कसं तू लोकांना मूर्ख बनवतोस ते. तो टिकील एक अडाणी माणूस आहे. वस्तू मिळतात, माणसं भेटतात, तर हा बोलतो काय तर ससूला आणि मी टनवेलला मिळत राहणार आहे. मला तर हेच समजत नाही, काय हे लोक स्वतःला सोशल इन्फ्लुएन्सर समजतात. लोकांनी यांच्याकडून काय शिकण्यासारखं आहे मंडळी. हा ससूला ना प्रत्येक व्हिडिओच्या मध्ये मसाल्याची ऍड करत असतो, पण तो मसाला कुठे बनतो ते दाखवायला याला त्रास होतोय. मागे तर हा ससूला बोलला होता की गावी आई सोबत तो फिश करी मसाला बनवून दाखवणार आहे. अजून तो मसाला देखील याने दाखवला नाही. या ससूल्याचं कसं आहे माहितीये का मंडळी, बोलाचा भात नि बोलाची कढी. एकाच कपड्यांमध्ये 3-4 व्हिडिओची सुरुवात आणि शेवट करत असतो हा ससूला. असा कसा रे तू ससूल्या, असा कसा वेगळा, मी असा कसा वेगळा. आता काय ती ससूल्याने बुलेट घेतली आहे तर त्याच्यानेच हा गावी गेला आहे. हा माणूस ना 500 रुपयाचं पेट्रोल भरून कसा काय ट्रॅव्हल करतो त्यालाच माहिती. बापरे मंडळी, तुम्हीच विचार करा, मध्ये कधी ते पेट्रोल संपलं घाटामध्ये तर काय करणार आहे हा माणूस. वडापाव मिसळपाव नंतर कांदा भजी खाऊन ससूला गावचा प्रवास करत होता. प्रमोशन असताना इथे तर मेन्यू मध्ये जेवढं काय लिहिलं होतं असेल ना ते सगळं याने मागवलं असतं. यावेळी ससूल्याने पूर्ण प्रवास दाखवला. दिसत तर फक्त झाडं फळं फुलं चंद्रतारे एवढंच होतं. यावेळी याने व्हॉइस ओव्हर दिला होता पूर्ण व्हिडिओला. हा गावी जातानाचा जो प्रवास दाखवत होता ना त्याच्यामध्ये इन्फॉर्मेटिव्ह असं काहीच नव्हतं मंडळी. उगाच आपलं काहीतरी करायचं आणि त्याचा व्हिडिओ बनवून अपलोड करायचा आणि त्याच्यावरती बक्कळ डॉलर छापायचे, एवढं मात्र या ससूल्याला बरोबर माहिती आहे. आई बोलवते शेतातली कामं करायला म्हणून हा गेलाय, पण कामं करताना तर हा दिसलाच नाही. नुसता आपला त्या मनी आईच्या मागे मागे फिरत होता. काय माणूस आहे ना हा, कुठे पण जातो तिथे मासे पकडत बसतो. आता 2-3 दिवस हा मुंबईला होता तर व्हेज खाल्लं ते याच्या घशाखाली उतरलं नसणार, म्हणून गावी आला तसा मासे पकडायला लागला. त्या माशांना तडपडत दाखवत होता. किती निर्लज्ज माणूस आहे हा. अरे बाबा, माहिती आहे आम्हाला तू नॉनव्हेज लव्हर आहेस, म्हणून काय त्या माशांना असं तडपडत दाखवायचं का? खातोस तर खा ना, पण इतरांची इच्छा कशाला मारतोयस. ती आई बिचारी काम करत होती आणि हा नुसता कॅमेरा घेऊन बसला होता. त्या कासवांवरती पण आरपार जायला असा कॅमेरा मारत बसला होता. ससूला, काय विचित्र माणूस आहेस रे तू. ह्या माणसाने मला तर असं वाटते लाज पण विकून खाल्ली आहे.
ह्याला बोलताना काहीच वाटत नाही का? हा बोलतो काय तर गावची लाईफस्टाईल दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मी. अरे ससुल्या, तू गावी काम करायला गेला आहेस की व्हिडिओ काढायला रे? एवढं मागे मी बोलली होती खेकड्यावर याने 15-20 व्हिडिओ बनवले आहेत, तरी देखील परत याने तेच केलं. खेकड्यावरती परत एक व्हिडिओ घेऊन आला. ती युरोपची वांगेवाली कशी नुसती वांग्याच्या मागे हात धुवून लागलेली असते, तसे हे लोक कडधान्य खात असतात. रात्रीचं पावसा पाण्याचं माणसं घरात राहतात, पण हा रातकिड्यासारखा बाहेर फिरत होता खेकडे शोधायला. काय बोलू याला आता मंडळी, तुम्हीच सांगा मला. कसलीच परवा नाही का याला? किती रिस्की होतं ते. घरी आपली बायको, मुलं, आई भाऊ आहे, त्यांचं काहीच नाही याला. लहान लहान खेकड्यांना पण पकडत बसले होते. अरे ससुल्या, किती हलकटपणा. मंडळी, तुम्ही बघितलात का? हा ससुला नुसता उभा होता व्हिडिओ काढायला. तिथे साप होता, त्याच्यावरती पण फोकस करत होता. अरे वेड्यासारखा काय वागतोस रे तू ससुल्या? कशाला एवढी रिस्क घेतोस? फक्त तुझ्या व्हिडिओला काही कॉन्टेंट नाही म्हणून तू हे सगळं करतो. उद्या तुझा बघून दुसरे पण हेच करतील. त्यांच्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर त्याला तू रिस्पॉन्सिबल असशील, लक्षात ठेव. अरे ससुल्या, एवढा हलकटपणा बरा नाही रे. पाऊस येतोय तरी पण खतरो के खिलाडी सुरू होतं याचं. ससुल्या, तू एक काम कर ना, मॅन वर्सेस वाईल्ड मध्ये जा रे. खरंच तसा पण तुझ्याकडे काहीच खायला नसेल ना, तर ते पकडलेले खेकडे पण तू कच्चेच खाशील न शिजवता, माहिती आहे मला. आता मंडळी, गावी कसं लाईट जाते, तर ससुल्या बोलतो काय तर आज पाऊस पडतोय तरी लाईटी नाही गेल्या. लाईटी? अरे काय ती भाषा? तू पण त्या नाईट कॉलेजमध्येच होतास का रे ससुल्या, त्या पत्रास्टे मालकासोबत? नाही म्हणजे तो पण तुझ्यासारखाच लाईटी, प्लेटी, टुबा असेच शब्द वापरतो. एक वचन अनेक वचनची पूर्ण वाट लावून टाकता तुम्ही लोक. आता त्या खेकड्याचं पण कालवण बनवून दाखवशील ना रे, कांदे बटाटे मसाला वापरून? मंडळी, हा ससुला आता गावी गेलाय ना, तर लगेच आईला कामाला लावलंय याने. आता कच्च्या फणसाची भाजी झाली, गरे खाऊन झाले, तर राहिलं काय तर फणसाचे वडे. आईला बसवलं चुलीजवळ आणि ती बिचारी निरागसपणे सगळं करत होती. ससुला ना जरा पण मदत करत नाही, नुसता आपला खायला येतं याला. ससुला कोकणात पर्यटकांसाठी काहीतरी करणार होता, मागे बोलत तर होता हा, अजून त्याची पण काही जाग नाही. ह्या ससुल्याची आई झाऱ्याऐवजी काविलता यूज करत होती वडे तळायला. त्या वड्यांचं तेल नितळत देखील नव्हती. अरे ससुल्या, एवढं तेलकट तुपट बरं नाही रे. आता मंडळी, आपण काय गोडाधोडाचं केलं तर ते पहिलं आपण देवाजवळ ठेवतो, पण ते राहिलं बाजूला, यांचं खाणं सुरू होतं पहिलं. कसंही करून आपलं पोट भरलं पाहिजे. हा ससुला ना एकदम विचित्र माणूस आहे. आता गणपतीपर्यंत हा गावीच राहील. आता बघू, एवढे दिवस याने कोकण करून पैसे कमावले आहेत, त्या कोकणासाठी हा काय करतो ते. चला तर मंडळी, आजसाठी एवढंच. आता मी तुमचा निरोप घेते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.